आम्ही पालकमंत्री पदाच्या संदर्भात एवढी चर्चा करतो की बाबा जसे सगळे प्रश्न सुटले आणि एवढाच एकमेव प्रश्न शिल्लक राहिले. नाही दादा, पण 7 महिने झाले नाशिककरांच्या दृष्टीनं हा विषय महत्वाचा आहे, कारण पालकमंत्री नसल्यामुळे अनेक कामं जिल्ह्यात अडून राहिलेले. आजच्या या बैठकीच्या निमित्ताने शिवसेना पक्ष बांधणीच्याही संदर्भामध्ये खूप चांगले निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि अगदी बूथ प्रमुख पर्यंत पदाधिकारी, संलग्न संघटना यांची नियुक्ती करणं आणि जो मूळ विषय आहे की शिवसैनिक नोंदणी आणि सक्रिय सभासद नोंदणी याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असा निर्णय झाला. मला वाटतं की तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत. त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आज आपल्या नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यांचं या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली. प्रत्येक जिल्ह्याचा सविस्तर आढावा पक्षाच्या सचिवांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे नेते म्हणून माननीय गुलाबराव पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये, माननीय उदयजी सामंत साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. प्रामुख्याने शिवसैनिक नोंदणी, सक्रिय सभासद नोंदणी हा विषय त्या ठिकाणी फोकस करण्यात आलेला आहे. आतापर्यंत अतिशय समाधानकारक नोंदणी झालेली आहे, परंतु आणखी प्रभावी नोंदणी त्या ठिकाणी झाली पाहिजे असा निर्णय या बैठकांमधनं त्या ठिकाणी झालेला आहे.